ऑलराइट, आवाज येतोय का? आवाज येतोय का सर्वांना? येस सर. ओके, चल. So, welcome back and have a nice time. A very good evening. Vishal, I welcome you all on this online platform of Netizens Foundation Academy and Secondary Education Department, Jilla Parishad, Latur. This is an innovative practice that we are discussing about the tactics and the strategies of attempting national level talent search examination. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची तयारी करत असताना त्यासाठी कोणकोणत्या स्ट्रॅटेजीचा अवलंब करावा लागतो आणि कशा पद्धतीनं या परीक्षेला क्रॅक केलं जातं किंवा या परीक्षेमध्ये यशस्वी होता येतं, याविषयीच्या या वर्कशॉप मध्ये मी तुम्हा सर्वांचं आजच्या या तिसऱ्या दिवसामध्ये स्वागत करतो. आपण जसं की मागच्या 2 तासिकांपासून चर्चा करत आहोत की NTSC स्टेज 1 परीक्षेमध्ये सामाजिक शास्त्र या विषयाचा अभ्यास करत असताना कशा पद्धतीने करावा याचा आणि त्यासाठी नेमकी कोणती स्ट्रॅटेजी वापरावयाची, त्याचे प्रश्न आणि ती स्ट्रॅटेजी कशा पद्धतीची असावी याविषयी चर्चा करत असताना आपण आधार घेत आहोत. तो आधार म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांचा. बरोबर आहे ना? कारण यापेक्षा बेस्ट गाईड कोणी असूच शकत नाही की ज्याने एखादं संकट पार केलेलं आहे, ज्याने एखादं दिव्य पार केलेलं आहे, त्यापेक्षा दुसरं कोणी त्याविषयी चांगल्या पद्धतीने सांगू शकत नाही. तसं या परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न कशा स्वरूपाचे असतात, कशा प्रकारचे असतात, हे त्या प्रश्नपत्रिकेचा आढावा केल्याशिवाय है ना, त्या परीक्षेला विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं स्वरूप पाहिल्याशिवाय आपण काढू शकत नाही. हा आपला महत्वाचा मुद्दा आहे. या वर्कशॉपच्या माध्यमातून आपण ती स्ट्रॅटेजी आणि तयारी कुठून करायची, नेमकं वाचन, आता कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करावा या विषयीची चर्चा या वर्कशॉप मध्ये करत आहोत. आता मी जसं काल बोलत असताना म्हणालोही होतो की 10 आणि 15 दिवसामध्ये सोशल सायन्स सारखा विषय संपवणं शक्य नाहीये. इट्स नॉट पॉसिबल. एक विषय नाही तर 3 विषय आहेत, 1-2 धडे नाही तर अनेक धडे आहे ना, विविध घटक आहेत. जसं सांगायचं झालं तर इतिहासाचे 9, भूगोलाचे 9 है ना, पॉलिटिकल सायन्सचे 5 है ना, या पद्धतीने आपल्याला तयारी करायची आणि सोबतच आपल्याला 9वीचेही धडे पाहायचे आहेत. मग 9वीचे 10 इतिहासाचे है ना, 9वीचे भूगोलाचे 12, या पद्धतीने विविध घटक आहेत. त्या घटकांचा अभ्यास करायचा आहे. तर 9वी मधून आपल्याला एकूण 9 प्रश्न येतात, हे पहिल्याच तासिकेमध्ये सांगितलं गेलं आहे. 10वीच्या अभ्यासक्रमावरती आपल्याला अधिकाधिक फोकस करावायचा आहे. 31 ते 32 गुण जे आहेत ते गुण आपल्याला 10वीच्या अभ्यासक्रमामधून मिळवावयाचे आहेत आणि ते मिळवताही येतात. त्यासाठी आपण जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारलेल्या, यापूर्वीच्या ज्या प्रश्नपत्रिका होत्या त्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारलेल्या प्रश्न कशा प्रकारचे होते, एका पर्टिक्युलर टॉपिक वाईज आपण जात आहोत है ना. विशिष्ट घटकावरती कोणते प्रश्न विचारले आणि ते कोणत्या सेक्शन मधून विचारण्यात आले आणि मग त्याच्या स्वरूपानुसार या पाठावरती आधारित प्रश्न कशा स्वरूपाचे असू शकतात, कशा प्रकारचे प्रश्न असू शकतात, याविषयी आपण चर्चा करत आहोत. हा मुद्दा आपल्या लक्षामध्ये ठेवणं फार गरजेचं आहे, आपल्या डोक्यात असणं महत्वाचं आहे, गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण स्क्रीनवरती बाबी शेअर करत आहोत. जे जुने प्रश्न आहेत ते तुमच्या समोर स्क्रीनवरती मी ठेवत आहे आणि अपेक्षा आहे की तुमच्या सर्वांच्या समोर तुमचं सोशल सायन्सचं हिस्ट्रीचं बुक आहे
आपण सध्याला सुरुवातीला हिस्ट्री संपवणार आहोत आणि त्यानंतर मग जॉग्राफी, हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स संपेल आणि जॉग्राफीसाठी आपण 2-3 दिवस राखीव ठेवत आहोत. ते शेवटच्या दिवसांमध्ये आपण जॉग्राफीकडे जाणार आहोत. ओके, सो याचा अभ्यास करत असताना मागच्या तासिकांमध्ये आपण पाहिलं की पहिल्या धड्यावरती किती प्रश्न विचारले जातात, दुसऱ्या धड्यावरती किती विचारले जातात, तिसऱ्या धड्यावरती किती प्रश्न, आणि प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतल्यानंतर अवलोकन केल्यानंतर आपल्या असं लक्षात आलेलं आहे की पहिल्या पाठामध्ये 2 प्रश्न, पाठातून 2 प्रश्न येतात, दुसऱ्या पाठातून 1 प्रश्न येतो है ना. पाठ जरी मोठे असले, महत्वाचे असले, डाटा बराच इन्फॉर्मेटिव्ह असला, महत्वपूर्ण माहिती असली, तरीही त्यावरती 1 प्रश्न विचारला जातो. थर्ड चॅप्टर सुद्धा तसाच महत्वपूर्ण आहे, बरीच माहिती आहे, खूप महत्वाचे मुद्दे आहेत. जागतिक वारसा स्थळ कोणत्या ठिकाणाला कधी जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झाला याविषयीची इत्थंभूत माहिती त्या पाठामध्ये आहे. आणि त्या पाठाची तयारी कशा पद्धतीने करावयाची आहे हे आपण कालच्या तासिकेमध्ये चर्चा केलेली आहे. आज आपण त्याच्या पुढे म्हणजेच उपयोजित इतिहास या पाठावरती कशा प्रकारचे प्रश्न येतात हे आपण कालच्या तासिकेमध्ये चर्चिलेलं आहे, अभ्यासलेलं आहे. आज आपण त्याच्या पुढचा पाठ जो आहे तो चौथा पाठ, भारतीय कलांचा इतिहास, हिस्ट्री ऑफ इंडियन आर्ट्स ज्याला आपण म्हणतो, त्या पाठामधून एकूण कशा प्रकारचे प्रश्न येतात, कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात, किती प्रश्न येतात याविषयी चर्चा करणार आहोत. तर हा पाठ जसा पहिला धडा महत्वाचा होता तसंच हा पाठ सुद्धा फार महत्वाचा आहे. भारतीय कलांचा इतिहास यामधून देखील आपल्याला 2 प्रश्न परीक्षेस येतात. आतापर्यंतच्या सर्व परीक्षांमध्ये 2018 मध्ये 2 प्रश्न आले, 2019 मध्ये 2 प्रश्न आले, 2020 मध्ये सुद्धा 2 प्रश्न आलेले आहेत. यावरून हे आपण निश्चितपणे सांगू शकतो की परीक्षेमध्ये या पाठामधून 2 प्रश्न हमखास येणार आहेत. म्हणजेच या पाठाचा आपल्याला बारकाईने अभ्यास करावयाचा आहे. आणि तो अभ्यास करत असताना कसा, मग यासाठी आपल्याला लाईट हाऊस गाईडलाईन म्हणून काय आहे, गायडन्स कोण करेल की काय वाचायचंय, कशा पद्धतीने वाचायचंय, प्रश्न कुठून बनत आहे आणि कोणत्या स्वरूपाचे बनत आहेत, त्यासाठी मग जुन्या प्रश्नांचा स्वरूप कसं आहे, टाईप कसा आहे, तो टाईप पाहणं सुद्धा इथं आपलं क्रमप्राप्त ठरतं. ते स्वरूप कशा पद्धतीने, प्रश्न कोणत्या अँगलने विचारलेला आहे, कशा पद्धतीने विचारलेला आहे, याविषयी महत्वपूर्ण अभ्यास जो आहे तो आपल्याला करणं अपेक्षित आहे, तो आपल्याला करणं गरजेचं आहे. ओके, सो आपण जर पाहायचं म्हटलं तर या पाठामधील चौथ्या क्रमांकाचा पाठ जो आहे त्यामध्ये आपल्याला जो विचारलेला आहे तो भारतीय कलांचा इतिहास पाठाचं नाव, त्यावरती आपल्याला विचारलेला प्रश्न आपल्या समोर स्क्रीनवरती शेअर करत आहे. आणि तो कोणत्या क्रमांकावरती प्रश्न होता ते सुद्धा तुमच्या समोर आहे. 2018च्या परीक्षेमध्ये या पाठावरील प्रश्न जो होता तो 44व्या क्रमांकावरती होता. आता मी मागच्या तासिकांमध्ये देखील म्हणालेलो आहे मित्रांनो की इतिहासावरती विचारले जाणारे प्रश्न जे आहेत त्याचे टाईप कोणते आहेत, प्रकार कोणते आहेत, तर त्यावरती आपल्याला रिकाम्या जागा भराचा प्रश्न विचारला जातो. हेही मी अगोदरच्या तासिकेमध्ये तुमच्याशी चर्चा केली. आणि ते बोलत असताना मी तुम्हाला म्हणालोही होतो की इमेज वरती आधारित पिक्टोरियल क्वेश्चन्स जे आहेत ना, पिक्टोग्राफिक म्हणजे इमेज टाकली जाते, पिक्चर दाखवलं जातं आणि त्या चित्रावरती आधारित प्रश्न आपल्याला विचारला जातो. मग तो प्रश्न कसा, चित्रावरती आधारित प्रश्न कशा प्रकारचे, आपल्याला सरळ सरळ विचारलं जातं का हे चित्र कशाचं आहे ना, हे कोणाचं चित्र आहे, हे चित्र कुठलं आहे, असा प्रश्न विचारला जातो का, तर तो प्रश्नाचं स्वरूप पहा है ना, तुमच्या समोर आहे. त्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे की सोबतच्या चित्रातील है ना, प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलं आहे सोबत है ना, त्या प्रश्नासोबत एक चित्र दिलेलं आहे. सोबतच्या चित्रातील मंदिर स्थापत्याचे शिखर कोणत्या शैलीचे आहे. पहा, तुम्हाला प्रश्न विचारला का मंदिर स्थापत्याची शैली कोणती, खालील चित्रामध्ये दिलेली मंदिर स्थापत्याची शैली कोणती, असं न विचारता थोडं कन्फ्युजन, विचार करायला प्रवृत्त करणार आणि अशा प्रकारचे मंदिर मग पहिल्या इम्प्रेशनला, स्टार्टिंगला पाहिल्या बरोबर आपण काय म्हणतो रे मित्रांनो है ना, पहिल्यांदा पाहिलं की आपल्या डोक्यात कन्फ्युजन येतं है ना. मग 2 प्रकारची शिखरं आहेत सेम प्रकारची है ना,
दुसरं एक सेम याच प्रकारचं शिखर बांधलेलं असतं आणि त्या स्थापत्य आणि शिल्पकलांमध्ये आपण थोडस गोंधळून जातो, नेमकं आता काय करावं है ना. मग भूमिज म्हणायचं, नागर म्हणायचं, द्राविड म्हणायचं, वेसर म्हणायचं, की आणखी कुठलं म्हणायचं है ना, का मग इंडोगॉथिक म्हणायचं, नेमकं कोणतं म्हणायचं है ना. तर त्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये पेज क्रमांक 26 वरती याचं चित्र दिलेलं आहे. मी तुम्हाला वारंवार सांगतोय की पुस्तकांमध्ये दिलेली चित्र, त्यांचं अवलोकन, इमेजेस ज्या आहेत है ना, आकृत्या ज्या आहेत, त्या आकृत्यांचं अवलोकन बारकाईने करा. कारण आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये 2 किंवा 3 प्रश्न, 2 मिनिमम, मॅक्झिमम 2 क्वेश्चन हे इमेज वरती आहेतच. आता हे आपण चॅलेंज देऊन सांगू शकत नाही, कॉन्फिडेंटली सांगू शकत नाही की तो प्रश्न याच पाठामधून येणार आहे, तो प्रश्न याच पाठातून येणार आहे, असं काही नाही. परंतु हा जो पाठ आहे भारतीय कलांचा इतिहास, या पाठातून एक प्रश्न येणार आहे. 2 प्रश्न विचारले जातात, त्या 2 प्रश्नांपैकी एक प्रश्न मात्र, 1 क्वेश्चन इज कम्प्लिटली बेस्ड ऑन, डिपेंडेड ऑन पिक्चर्स और इमेजेस. तो पिक्चर किंवा इमेज जो आहे त्यावरती एक प्रश्न हमखास विचारलेला आहे. नाव तुमच्या समोर आहे की सोबतच्या चित्रातील मंदिर स्थापत्याचे शिखर कोणत्या शैलीचे आहे. बरोबर आहे ना. सांगा बरं कोणत्या शैलीचं आहे. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन 3 नागर है ना. नागर शैलीचं हे कलश आहे, शिखर आहे मंदिर बांधण्याचं. ओके. आता नागर शैली म्हटलं की नागर शैलीची वैशिष्ट्ये कोणती आहेत है ना, ते दिसायला कसं आहे. द्राविड कसं है ना, द्राविड कशाला म्हणायचं. भूमिज कोणती, भूमिज शैली कोणती आहे है ना, हेमाडपंथी शैली कोणती आहे, याची वैशिष्ट्ये आपल्याला माहिती पाहिजे है ना. त्यासाठी आपण त्यांच्याविषयी दिलेली चित्र जी आहेत ते चित्र, आता पहा या पाठामध्ये अनेक इमेजेस दिलेले आहेत ना. कोणकोणत्या आहेत बरं. नटराज आहे है ना, त्यानंतर अजिंठा लेणे क्रमांक 19चं प्रवेशद्वार आहे, अशोक स्तंभ आहे, बारहूत स्तूप आहे है ना, भित्तिचित्र बोधिसत्वाचं आहे, त्यानंतर मराठा चित्रशैलीचं चित्र आहे, वारली चित्रकला. एवढ्या सगळ्या बाबी ज्या आहेत ना, या सर्व बाबींच्या विषयी आपल्याला माहिती आणि त्यांची ओळख. सो व्हॉट शुड वी डू, याची तयारी कशा पद्धतीने करणार. मग काय हे चित्र पाठ करणं तर शक्य नाहीये, तर त्याची आपल्याला एक आयडेंटिटी बनवणं गरजेचं आहे, त्याच्याशी रिलेट करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण त्याला रिलेट करत नाही, त्याला एक पर्टिक्युलर ओळख देत नाही, जसं आपण म्हणतो ना काही बाबी असतात पहा है ना, लक्षात ठेवण्यासाठी आपण एक खूणगाठ म्हणून बांधून ठेवतो ना, जसं बायोलॉजी मध्ये असतं आपल्या की लिव्हिंग थिंग्सची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये लक्षात ठेवण्यासाठी आपण मिसेस ग्रेन्सी म्हणतो पहा, आणि ते तेवढंच सुरुवातीचे अक्षर घेऊन आपण ते लक्षात ठेवतो. तसं एक क्ल्यू, एक आयडेंटिटी जी आहे ना, आयडेंटिकल मार्क, तो आपण बनवून ठेवणं आणि ते बनवून ठेवून त्यानुसार त्याला रिलेट करणं आपल्याकडनं अपेक्षित आहे. आता नागर शैली म्हटलं का वरचं कलश, वरचं जे शिखर आहे ते शिखर कशा शैलीचं आहे. त्यानंतर द्राविड शैली म्हटलं का गोल नाहीये है ना, आयताकृती रेक्टँग्युलर आहे. त्यानंतर मग आपल्याला हेमाडपंथी म्हटलं की हेमाडपंथीचं वेगळं आहे है ना. आपल्याकडे इकडे उदाहरणं दिलेले आहेत. स्तूपचं उदाहरण कशा पद्धतीनं आहे, स्तूप कोणत्या प्रकारचं आहे है ना, ते सुद्धा. बोधिसत्वाचं चित्र जे आहे, भित्तिचित्र, ते कुठलं आहे, या बाबी लक्षात ठेवा. फक्त चित्र नाही तर ते चित्र कशाचं, कशाशी संबंधित, नेमकं कुठल्या संग्रहालयामधून घेतलेलं आहे, कुठल्या संग्रहात आहे, कुठल्या लेण्यांशी संबंधित आहे, या बाबी ज्या आहेत ना त्या बाबी सुद्धा लक्षात ठेवावयाच्या आहेत. म्हणजे प्रश्न चित्रावरती सरळ हे चित्र कशाचं आहे, कुठलं आहे, हा एक सिंपल क्वेश्चन आहे. आपल्याला परीक्षेला 2018ला विचारला गेला, तो प्रश्न इझी लेवलचा आहे ना. सरळ सरळ कोणी सांगू शकतं की हे स्थापत्य शैली कोणती, परंतु तोच सांगू शकतो ज्याने प्रश्न अशा प्रकारचा विचारला जातो हे समजून घेतलेलं असतं. आणि ते चित्रशैली कशा प्रकारची आहे, स्थापत्य शैली कोणती आहे, मग भूमिज, वेसर, नागर या शैलीमध्ये काय फरक आहे, तो फरक सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो क्वेश्चन इंटरप्रिट करत असताना,
क्वेश्चन रिलेट करत असताना आणि त्याची तयारी करत असताना आपण ओल्ड क्वेश्चन पेपरचा आधार या पद्धतीने घ्यायचा. मी म्हणत नाहीये की हे प्रश्न पाठ करा, त्याचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे ते पाठ करा, येणारच आहे परीक्षा. ती एक हिंट असते, ते एक सूत्र असतं की बाबा या प्रकारचा प्रश्न परीक्षेत येतो, पूर्वी या प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहेत. तो 2018लाच 2 प्रश्न विचारलेले असतात, एका प्रश्नावरती थांबलेला नाहीये. तर या पाठावरती 2 प्रश्न 2018लाच दुसरा प्रश्न जो विचारलेला आहे तो सुद्धा कोणता आहे? मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ही इमारत कोणत्या स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे? ऑप्शन 4. ऑप्शन 4. व्हेरी गुड. कोणीही सांगेल इंडो गॉथिक शैली जी आहे ना, स्थापत्य शैली, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आता मित्रांनो, इथं तुम्हाला हा प्रश्न असा शब्दांमध्ये विचारलेला आहे आणि याच्या पूर्वीच्या 2018 पूर्वीच्या एका परीक्षेमध्ये जर पाहिलं प्रश्नपत्रिका किंवा आपल्या नेटिझन्सच्या सराव प्रश्नपत्रिकांचा जर आपण आधार घेतला तर त्यामध्ये विचारलेले प्रश्न जर पाहिले तर तुम्हाला प्रश्न कसा विचारलेला आहे? छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस जे आहे मुंबईचं, ज्याला पूर्वी व्हीटी स्टेशन म्हटलं जायचं, तर त्या स्टेशन ज्याला CSTM म्हणून सुद्धा ओळखलं जातं, तर ते छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसच्या इमारतीचं चित्र दिलेलं आहे आणि हे कोणत्या स्थापत्य शैलीचं उदाहरण आहे ना, किंवा शेजारील चित्रामधील स्थापत्य शैली कोणत्या प्रकारची आहे किंवा कोणती आहे असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे प्रश्न तसाच, फक्त इमेज वरती नेला आणि इमेज न विचारता प्रश्न कसा विचारला की मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ही इमारत कोणत्या स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. आपल्या पुस्तकामध्ये सेम सेंटेन्स आहे की नाही मित्रांनो? आहे ना, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस विषयीचं सेम स्टेटमेंट पेज नंबर 28 वरती आहे ना? आहे का बुक तुमच्या समोर? असेल तर बघून घेत जा. ओके, सो इंडो गॉथिक शैलीचं हे उत्तम उदाहरण आहे. आता या 2 प्रश्नांवरून आपल्या लक्षात आलं असेल 2018 मध्ये विचारलेले हे दोन्ही प्रश्न. तर एक प्रश्न होता इमेज वरती आणि एक प्रश्न होता सरळ प्रश्न विचारलेला की उदाहरण, उत्कृष्ट उदाहरण आहे कोणतं आहे, कोणत्या शैलीचं उदाहरण आहे है ना. म्हणून आपल्याला केवळ चित्र न पाहता त्या विषयी असलेली माहिती ती सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मीन्स यावरून स्पष्टपणे सांगू शकतो आपण की या पाठामधून येणारे प्रश्न जे आहेत ते प्रश्न केवळ जाणून घ्या, हे समजून घ्या, माहित आहे का तुम्हाला, माहित करून घ्या है ना, या प्रकारच्या सदरामधूनच येतील असं नाही. ओके, नाहीतर काय होतं, सरने सांगितलेलं आहे ना, पठाण सर म्हणाले होते वर्कशॉप मध्ये की प्रश्न कुठून बघायचे, तर हे माहित आहे का, हे समजून घ्या, जाणून घ्या, माहित आहे का तुम्हाला, या सदराखाली असलेली जी माहिती आहे तेवढी माहिती बघितली, तेवढी माहिती पाठ करून टाकली, प्रश्न तयार. सो डोंट डिपेंड ऑन है ना. हे काय असेल, हे एक प्रकारे स्वतःला दिलासा देण्याचा प्रकार आहे. तर या पाठाची तयारी करत असताना थरली जा. ज्या ज्या पाठांवरती 2 प्रश्न विचारलेले आहेत त्या पाठांना थरली जायचं, डीप मध्ये जायचं, पूर्णपणे अभ्यास करायचा आणि त्यावरती मग प्रश्नांचे प्रकार. परत इथं आपण लक्षात काय घ्यायचंय, प्रश्नांचे प्रकार. ठीक आहे, प्रश्नांचे प्रकार म्हणजे काय, तर जोड्या लावाचा प्रश्न विसरायचा नाही, चुकी बरोबरचा प्रश्न विसरायचा नाही. सोपा प्रश्न वाटतो चुकी बरोबर, परंतु तेवढाच घातक आहे, दुधारी तलवार आहे चुकी बरोबरचा प्रश्न है ना, दोन्ही बाजूने है ना. आपण समोरच्याची मान उडवायला जातो आणि आपली मान कधी कापली गेली हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. म्हणून चुकी बरोबरच्या क्वेश्चनला तेवढं लाईटली कधीच घ्यायचं नसतं. कारण काय असतं माहितीये का मित्रांनो, मी वारंवार म्हणत असतो वर्गामध्ये देखील की परीक्षेमध्ये ना आपल्या पाठी वाघ लागलेला असतो है ना, वाघ सिंह. आपल्याला एक रेस जिंकायची असते मॅरेथॉनची असल्यासारखी. आपण एवढी घाई करतो ना की प्रश्न आपण शेवटपर्यंत वाचतच नाही. We never read the question completely. Entire question is not read by us. Never. And I suggest you all to kindly read the entire question until you answer it.
जोपर्यंत तुम्ही त्याचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही तो सर्व प्रश्न वाचत नाही, एंटायर क्वेश्चन रीड करत नाही, तोपर्यंत पर्यायाकडे जाऊ नका. प्रश्न वाचा, समजून घ्या आणि मग पर्यायाकडे जा. आपण काय करतो, प्रश्न न वाचता अगोदर पर्याय वाचतो. मुस्लिम, नागर, द्राविड, इंडो गॉथिक. अच्छा, मग एक काम, मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ही इमारत कोणत्या स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे? Read the question first, entire question, whether it is negative or positive, affirmative, कशा प्रकारचा प्रश्न आहे ते समजून घ्या. खालील पैकी कोणती जोडी चुकीची नाही म्हणून विचारलेलं असतं आणि आपण ते खालील पैकी कोणती जोडी चुकीची पर्यंत वाचतो आणि बरोबरला क्लिक करून येतो, टिक करून येतो आणि हक्काचा गुण जातो. बरं, चुकीची नाही, आता त्या ठिकाणी एकच जोडी चुकीची नाही, 3 जोड्या चूक आहेत मित्रांनो. परंतु आपण काय करतो, त्यापैकी एक काय करून येतो जे ऑलरेडी चूक आहे. वाय सो? ओनली बिकॉज वी डिडंट रीड द एंटायर क्वेश्चन. फक्त केवळ आपण तो प्रश्न पूर्ण वाचला नसल्यामुळे. ओके, चलो याच पाठावरील 2019 ला विचारलेला प्रश्न आपण पाहूयात. 2019 दोन प्रश्न विचारलेले आहेत. दोन्ही प्रश्न मी स्क्रीनवरती शेअर करतो तुमच्यासोबत. मी तुम्हाला म्हणालोय, अगोदरच सांगितलंय की या पाठावरती येणारा प्रश्न जो आहे तो प्रश्न एक प्रश्न गृहीत धरून चालायचं, कन्सिडर करून चालायचं की एक प्रश्न मात्र इमेज वरती आहे. द एक्झाम्पल इज इन फ्रंट ऑफ यू. आपल्या समोर आहे उदाहरण. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी जुन्या वाड्यामधून मराठा चित्रशैलीतील भित्तिचित्रे पाहावयास मिळतात? हा प्रश्न आहे, जुना है ना, ओल्ड, 2019 साली विचारलेला परीक्षेमध्ये. आता हा जो जुन्या वाड्यावरती प्रश्न विचारलेला आहे ना, तर याचं चित्र सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे ना, कशा प्रकारचं चित्र आहे. पेज नंबर 22 वरती दिलेलं आहे तुम्हाला ते चित्र. परीक्षेत येऊ शकतं ना, इमेज वरती क्वेश्चन विचारायचं म्हटल्यावर सोबतचे चित्राचे निरीक्षण करून ओळखा म्हटल्यानंतर सांगता आलं पाहिजे ना की हे चित्र कशाचं आहे, कुठलं आहे. सो तो रीड द क्वेश्चन, अंडरस्टँड, कॉम्प्रिहेंड इट अँड देन गो अहेड. त्यानंतर पुढे जा. म्हणजे हा पाठ तसा पाहिला तर फार महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे एनटीएससीच्या अँगलने. कारण या पाठामधून कुठून कुठून प्रश्न बनतील, कशा प्रकारचे प्रश्न बनतील. आतापर्यंतच्या जर प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतला तर या पाठावरती जोड्या लावायचा प्रश्न विचारलेला नाहीये, परंतु चुकीची जोडी ओळखाचा प्रश्न आहे है ना, तो पाहूयातच पुढे आहे. 20 मध्ये विचारलेला आहे. सो महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी जुन्या वाड्यामधून मराठा चित्रशैलीतील भित्तिचित्रे पाहावयास मिळतात? कुठे मिळतात रे मित्रांनो? सातारा. सातारा. ओके, सातारा येथील वाई है ना, वाईच ना, वाई, मेनवली आणि सातारा या ठिकाणी है ना. वाई, मेनवली, सातारा, कॉमा दिलेला आहे पहा, 3 ठिकाणी. बरोबर आहे. आता प्रश्न इथं जर थोडा टफ करायचा म्हटलं तर कसा बोलू शकतो बरं? ते जर ओळ वाचली तुम्ही, पेज क्रमांक 22 वरती दिलेलं आहे पहा. कुठं आहे? हा, या ठिकाणी 1 2 3 4 5व्या ओळीमध्ये आहे, फुल स्टॉपच्या नंतर. वाई, मेनवली, सातारा यासारख्या ठिकाणी जुन्या वाड्यांमधून मराठा चित्रशैलीतील काही भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात है ना. तर हा जो प्रश्न आहे तो त्या ठिकाणाहून घेतलेला आहे. म्हणजे त्याचे कलर मध्ये दिलेले आहेत ते तर महत्वाचे आहेतच रे मित्रांनो. त्याच्याकडे दुर्लक्ष करून तुम्हाला चालणारच नाहीये. ते तर तुम्हाला पाहायचंच आहे. हे जाणून घ्या, समजून घ्या, माहित करून घ्या है ना. किंवा याविषयी माहित आहे का तुम्हाला? हे जे सदर आहेत ना, हे सदर तर फार महत्वाचे आहेतच. काही वेळेला फक्त तुम्हाला डायरेक्ट विदाउट एनी हेडिंग त्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, करून पहा यासारखे जे कॉलम्स आहेत ना, त्यामधून प्रश्न येणार आहेत. आता बऱ्याच वेळेला काय होतं, आतापर्यंत तर तसं निदर्शनास आलं नाही, परंतु बऱ्याच वेळेला काय होतं, हे करून पहा
करून पहा म्हटलेलं असतं, किंवा यादी मिळवा, है ना. इतर स्वातंत्र्य सेनानींची नावं शोधून काढा, शोधा, है ना, माहित करून घ्या, असे प्रश्न जे आहेत ना, ते प्रश्न आपल्याला काय वाटतं बुक मध्ये नाहीये. आतापर्यंतच्या प्रश्नांचा आढावा घेतला तर एवढं निश्चित होतं की बुकच्या बाहेर क्वेश्चन नाही. नो क्वेश्चन इज आउट ऑफ टेक्स्ट बुक. बुकच्या बाहेर एकही प्रश्न जात नाही आणि गेलेलाही नाही अद्यापपर्यंतच्या परीक्षांमध्ये. सो तयारी करत असताना ते मात्र नेहमी निश्चित ठेवा की ते जे आहे ती यादी मिळवा, स्वातंत्र्य सैनिकांची यादी मिळवा, इतर कोणते होते त्याविषयी माहित करून घ्या, करून पहा. जसं तुम्हाला पुढच्या प्रसार माध्यम आणि इतिहास या पाठामध्ये पेज नंबर 33 वरती वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने एका बातमीचे कात्रण आणून त्याची वही तयार करा, यावरती प्रश्न येणारच नाहीये, है ना. सो हे करून पहा. परंतु बऱ्याच वेळेला जो आहे तो हे करून पहा म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला किंवा हे करा या सदराखाली तुम्हाला एक विशिष्ट माहिती सांगितलेली असते, एक विशिष्ट उपक्रम करायला लावलेला असतो आणि त्या उपक्रमावरती जर प्रश्न विचारला तर देता आला पाहिजे. आणि त्यावेळेला आपण म्हणू शकत नाही आउट ऑफ सिलेबस, नाहीतर आपल्याला सवय असते आपण आपल्या अपयशाचं खापर दुसऱ्यावरती फोडून बसतो. चक्क आपल्याला ती सवयच आहे, कारण आपण कुठेतरी कमी पडलोय हे ऍक्सेप्टच करत नाही आपण. नेवर, वी नेवर ऍक्सेप्ट दॅट की ही माझी कमतरता आहे, ही माझी कमजोरी आहे, त्यामुळे हे झालं, मी पाहिलं नाही, मी क्वेश्चन रॉंग इंटरप्रिट केला किंवा मी क्वेश्चन व्यवस्थित अंडरस्टँड करून नाही घेतला, समजून नाही घेतला, त्यामुळे माझ्याकडनं ही चूक झाली. हे नाही, आपण सरळ सरळ एखादा प्रश्न नाही आला, आपण सरळ पहिल्यांदा तर आपल्याला मुद्दा मिळतो आउट ऑफ सिलेबस, अभ्यासक्रमाच्या बाहेरचा प्रश्न. मॅक्झिमम मुलांचं हे कारण असतं, मॅक्स मुलांचं. मॅक्स मुलं म्हणतात की आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन होता, परंतु तेच ज्यावेळेस पुस्तकात येऊन शोधतो ना आपण, each and every question is from the textbook. बरोबर आहे. सो हे सोशल सायन्सच्या बाबतीत मात्र मी 100% सांगतो की टेक्स्ट बुकच्या बाहेरचा क्वेश्चन येतच नाही आणि येणार नाही. आणि आला तरी तो हे करून पहा किंवा याविषयी माहिती मिळवा या सदरामधून असेल. ओके. सो बुकच्या बाहेरून आहे असं कधीही सांगू नका आणि तेवढी डेअरिंग ही करू नका. सो सातारा, वाई, मेनवली या ठिकाणी मराठा, महाराष्ट्रात जुन्या वाड्यामधून मराठा चित्रशैलीतील भित्तीपत्र पाहावयास मिळतात. केवळ सातारा या पर्यायामध्ये सातारा आहे म्हणून ते सातारा बरोबर आहे. आणि इथे जर वाई, मेनवली आणि सातारा तिन्ही असते तर काय केलं असतं रे, असा प्रश्नच बनत नव्हता म्हणा. परंतु मग त्यावेळेला प्रश्न काय आला असता, खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा अशी हेडिंग देऊन मग हा प्रश्न उपप्रश्न विचारला गेला असता. बरोबर आहे. आणि नंतर मग तो चौथा पर्याय, तिसरा पर्याय, ज्या ठिकाणी जे चुकीचा पर्याय आलेले तो आपण निवडला असता. ऑलराईट. म्हणून या प्रश्नाचं उत्तर सातारा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 44. मी कालही म्हणालेलो आहे की क्वेश्चनच्या रेंज पहा. आपला धडा आणि क्वेश्चनची रेंज कुठे आहे तर हिस्ट्री. कालच्या तासिकेमध्ये मी बोलताना म्हणालो होतो की हिस्ट्रीचे क्वेश्चन्स जे आहेत ते हिस्ट्रीचे क्वेश्चन्स 41 to 56 या रेंज मध्ये आहे. आपला सोशल सायन्स जो आहे तो क्वेश्चन पेपर मध्ये त्याची नंबरिंग कुठे आहे तर 41 ते 80 जे क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चन क्रमांकावरती, त्या क्रमांकावरती सोशल सायन्सचे क्वेश्चन्स आहेत. त्यापैकी 41 ते 56 या सेक्शन मध्ये पहा, सगळे प्रश्नपत्रिका काढून पहा जुन्या, तिन्ही वर्षाच्या तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्हाला ते मिळतील. 41 ते 56 पर्यंत सोशल सायन्सचा हिस्ट्री जो आहे तो आहे, है ना. आणि त्यामध्ये 3 किंवा 4 प्रश्न जे आहेत ते 9thच्या हिस्ट्री मधून आहेत, 9वीच्या इतिहासातील आहेत. आणि म्हणून तुम्हाला तो चेंज जो दिसतो ना तो चेंज दिसतो. आणि तो क्रमांक पण पहा, पाठ क्रमांक कोणता आहे त्यानुसारच क्वेश्चनची सिरीज जी आहे, क्वेश्चनचा सिक्वेन्स जो आहे तो क्वेश्चनचा सिक्वेन्स त्या क्रमाने गेलेला आहे. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन नंबर 44 हा चॅप्टर नंबर 4 मधून भारतीय कलांचा इतिहास या पाठातून घेतलेला आहे. आणि तिथं काय विचारलंय तुम्हाला, एक चित्र दिलंय, एक इमेज दिलेली आहे
सोबतच्या चित्रातील नृत्य शैली प्रकार ओळखा, है ना. डान्स फॉर्म्स जे आहेत ते डान्स फॉर्म्सचे प्रकार सुद्धा, म्हणजे भारतीय, हा टॉपिकचं नावच आहे कलांचा इतिहास, भारतीय कलांचा इतिहास. आणि मित्रांनो, थोडस इथं सांगू इच्छितो, ऑड घेऊ नका, की आपल्याला पुस्तकामध्ये जे आहेत ना कलरफुल चित्र आहेत, आणि इथं परीक्षेमध्ये कलरफुल चित्राची अपेक्षा करू नका. परीक्षेमध्ये ब्लॅक अँड व्हाईटच येणार आहे. ओके, त्यामुळं ब्लॅक अँड व्हाईट. आता हे चित्र जे आहे, नृत्य शैली प्रकार ओळखा म्हणताय, चित्र कशाचं आहे, है ना, कुठलं आहे, हे ना, नृत्य शैली प्रकार ओळखा. सो हा प्रश्न विचारलाय. त्याच्या अगोदरच्या परीक्षांमध्ये त्याच पेज क्रमांकावरती दिलेला, पेज क्रमांक 29 हिस्ट्रीचं बुक तुमचं, त्या पेज वरती दिलेला हे चित्र आहे. त्याच्याच खाली कथकलीचं चित्र दिलेलं आहे, केरळ. सो रिलेट, मी म्हणालो ना, चित्रांना रिलेट करा, त्याची एक ओळख बनवून ठेवा, है ना. त्या गोकुळची, विसरभोळ्या गोकुळची गोष्ट माहित असेल, तो गाठी बांधून ठेवायचा. तशी गाठ मारणं गरजेचं आहे, की हे याच्यासाठी याला मी हे म्हणणार आहे, हे असं आहे, है ना. ही अशी ओळख, असे हात केलेले असले का हे लावणीचं चित्र आहे, है ना, गरबाचं नाही, नाहीतर गरबा, है ना, दुसरं काहीतरी आपण सांगून बसतो, दॅट इज नॉट, है ना. सो याचं हे चित्र कशाचं आहे, लावणीचं. कथक आणि कथकली दोन्ही वेगवेगळे आहेत. मोहिनीअट्टम वेगळं आहे. सगळे डान्स प्रकार आहेत, डान्स फॉर्म्स आहेत, है ना. हे आपण निश्चित करून घेणं गरजेचं आहे. दॅट इज चॅप्टर नंबर 4 वरती 2019 मध्ये विचारलेला प्रश्न, आणि त्या प्रश्नानुसार आपण त्याचं अनालिसिस केलं तर कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो. आणि 2020 साली मात्र तुम्हाला एकही प्रश्न इमेज वरती आधारित विचारलेला नाही. याचा अर्थ या वर्षी विचारला जाणार नाही असं नाही. ओके, 2020 ला तुम्हाला जो प्रश्न विचारला, परत रिमेंबर, मराठा चित्रशैली, रिलेट करा, रिलेट, है ना, की क्वेश्चन कसा फिरतोय, कसा मूव्ह होतोय, है ना, तेवढा विचार करणं गरजेचं आहे. खालीलपैकी कोणत्या चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसतो, आणि जो पॅसेज तिथं होता ना, वाई, मेनवली, सातारा, त्याच्याच खालचं त्याचं नेक्स्ट सेंटेन्स जे आहे तुमच्या बुक मध्ये, ते नेक्स्ट सेंटेन्स मध्ये दिलेलं आहे की यावरती कोणत्या चित्रशैलीचा प्रभाव आहे. कोणत्या आहे रे? राजपूत. व्हेरी गुड, है ना. त्या ठिकाणी आहे पहा की मराठा चित्रशैलीवर राजपूत चित्रशैलीचा आणि युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसतो. आता इथं पहा, तुम्हाला ते युरोपीय चित्रशैली आणि राजपूत चित्रशैली किंवा राजपूत कला आणि युरोपीय कला असे दोन्ही पर्याय एकत्र येतील का? नाही येणार. आणि दोन्ही पर्याय एकत्र आले तर क्वेश्चन कॅन्सल होतो, नाहीतर दोन्ही पर्यायाचं ऍक्सेप्टन्स केलं जातं. कारण ही परीक्षा मल्टिपल करेक्ट प्रकारची नाहीये. तुम्ही 8वीला परीक्षा दिली स्कॉलरशिपची, है ना, आणि त्या 8वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये होते पहा 20% प्रश्न जे होते, ते 20% प्रश्न तुम्हाला बहुपर्यायी होते, है ना, मल्टिपल करेक्टचे होते, है ना. दोन उत्तरं असायची एका प्रश्नाची, आणि ते 2 उत्तरं निवडावी लागायची. तसं इथं आपल्याला आहे का? नाही. मग एक तर तो क्वेश्चन कॅन्सल होतो, अदरवाईज त्यापैकी एक, दोन्हीपैकी एक ऍक्सेप्ट केला जातो. तुम्ही ए केला असेल तर ए, आणि सी पर्यायावरती जर युरोपीय शैली असेल, युरोपीय कला असेल तर सी, असे दोन्ही. म्हणून ते दोन्ही बाबी जे आहेत ना, ते वाक्य आपण डोक्यामध्ये ठेवणं आणि त्यानुसार तयारी करत राहणं गरजेचं आहे. आणि 45 क्रमांकाचं जे आहे परत स्थापत्य शैली. नाउ I again want to say that the architecture style is most important in this topic, है ना. चित्रशैली, स्थापत्य शैली आणि नृत्य कला यांचा या पाठाशी फार संबंध आहे. यावरती अनेक प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात आणि ते प्रश्न परीक्षांमध्ये विचारण्याची दाट शक्यता असते. स्थापत्य शैली, सर्व स्थापत्य शैली, त्यांची वैशिष्ट्य आणि त्यांच्या कोणकोणते इमेजेस आहेत
म्हणजे कशी आहे, दिसते कशी, हे मात्र तुम्ही निरीक्षण करून पाहणं अपेक्षित आहे तुमच्याकडनं आणि तुम्ही करालच नक्कीच. ओके, मग हेमाडपंथी शैली काय आहे, कशा प्रकारची आहे, त्याचं उदाहरण कोणतं आहे, ओके, हे आपण पाहणं गरजेचं आहे आणि ते समजून घेणं गरजेचं आहे. नाव तुम्हाला काय दिलंय, हेमाडपंथी मंदिराची उदाहरणे असलेली ठिकाणे व मंदिरे दिली आहेत. हेमाडपंथी मंदिराची उदाहरणे असलेली, हे सर्व उदाहरण आहे कशाचं, हेमाडपंथी शैलीचं, स्थापत्य शैलीचं, आणि ठिकाण पण आहे. त्यापैकी काय करायचंय, चुकीची जोडी ओळखा म्हटलं. ओके, आपण हे खालचा प्रश्न वाचतच नाही मित्रांनो, घाई गडबड, जे म्हटलं ना मी, वाघ लागलेला असतो मागे, तर ती घाई असते, तो खालचा प्रश्न वाचत नाही, चुकीची जोडी ओळखा. यापैकी मग आपल्याला मुंबई अमरेश्वर माहित असतं, हिंगोली औंढा नागनाथ फेमस आहे, आपण 4 नंबरच्या पर्यायाला जाऊन काळ करतो आणि काळ तोंड करून घेऊन बसतो बाहेर, बरोबर आहे. पुन्हा तोंड काळ करून उपयोग नाही मित्रा. तर अगोदर समजून घे, प्रश्न व्यवस्थित वाच आणि त्यानंतर जे उत्तर आहे ते उत्तर आपण निश्चित करायचंय. तर याचं बरोबर उत्तर काय आहे रे? ऑप्शन नंबर फर्स्ट, ए, वेरूळ कैलास मंदिर. त्याची कोणती स्थापत्य शैली आहे? पेज नंबर सांगू का? त्याच्या अगोदरच्या पाठामध्ये होतं ना, कैलास मंदिर वेरूळ येथील, है ना. चला 24 पेज नंबर 24 25 25 शिल्पकला मध्ये आहे सर. येस, हडप्पा संस्कृतीमध्ये त्या ठिकाणी ना. चलो ठीक आहे. वेरूळ येथील चलो बघून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर, कधी पुढचा पाठ हे होता भारतीय कलांचा इतिहास, यावरती विचारले जाणारे प्रश्न, बरोबर आहे ना. यानंतरचा जो महत्वाचा पाठ आहे तो म्हणजे 5वा धडा तुमचा. काय नाव आहे त्या 5व्या धड्याचं? प्रसार माध्यमे आणि इतिहास. प्रसार माध्यमे आणि इतिहास है ना, एंटरटेनमेंट, मास मीडिया अँड हिस्ट्री. आता 4थ्या धड्यामधलं दुसरं सांगायचं राहिलं पहा, ते जे हे आहे ना, पेज क्रमांक 29 वरती, माहित आहे का तुम्हाला, है ना, ते एक लिहिलेलं आहे पहा, नवरस हे माते सरस्वती, त्याचं जे ट्रान्सलेशन आहे खाली शेवटी, आणि ते कोणत्या भाषेमधलं आहे, तर ते त्याची भाषा कोणती आहे रे? दक्षिणी उर्दू, त्यालाच काय म्हणतो आपण? फारसी किंवा पारसी. ओके, फारसी भाषा. त्यामध्ये ते दिलेलं आहे, ती भाषा एक लक्षात ठेवा. चलो, हा पाठ सुद्धा फार महत्वाचा आहे. या पाठावरती देखील तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातात. इट इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट टॉपिक आणि त्यावरती प्रश्न हमखास विचारले गेलेले आहेत. प्रश्न क्रमांक 45 वरती तुम्हाला भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केले सांगायची गरज आहे का रे? जेम्स ऑगस्टस हिकी. जेम्स ऑगस्टस हिकी. जेम्स हिकीनं कोणतं पत्र सुरू केलं होतं? बेंगॉल गॅझेट. बेंगॉल गॅझेट. व्हेरी गुड. चलो, 2018 मध्ये परत एकदा याच पाठामधून प्रश्न विचारला. प्रश्नाचं स्वरूप समजून घ्या, शेवटी 5 मिनिटं बोलतो. ओके, क्वेश्चन नंबर अगोदरचा कोणता होता 2018 ला? 45. आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 52 वरती प्रश्न विचारला, 6 जानेवारी हा दिवस
डॅश डॅश दिन म्हणून साजरा केला जातो? पत्रकार दिन. पत्रकार. माहिती अधिकार दिन कोणत्या दिवशी? मानवी हक्क दिन कधी? स्वच्छता दिन कधी? पुस्तकात दिलं नाही म्हणा आमच्या. दिलं नाही, 9वीला दिलेलं आहे. 9वीचं बुक बघा. ऑलराइट, चलो क्वेश्चन नंबर 2019 ला विचारलेले प्रश्न तुमच्या समोर आहेत स्क्रीनवरती. 2 प्रश्न 19 चे. 45 भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र, आता तुम्ही म्हणाला होता बेंगॉल गॅझेट है ना, 2019 ला. तोच प्रश्न कोणी सुरू केला? जेम्स ऑगस्टस हिकी. पर्याय सुद्धा तोच आहे ना? येस सर. आणि क्वेश्चन नंबर सुद्धा तोच आहे, फक्त बदल काय केला रे? सो एक्सपेक्टेशन जी आहे ना, ते एक्सपेक्ट आपण अशा पद्धतीने करू शकतो. क्वेश्चन कुठून विचारला जातो, म्हणजेच या टॉपिक मध्ये जे वर्तमानपत्र आहेत त्या वर्तमानपत्रांविषयीची सर्वंकष माहिती आपण ठेवायची आहे है ना. पहिलं मराठी कोणतं, पहिलं इंग्रजी कोणतं है ना, त्यानंतर पहिलं भारतीय वर्तमानपत्र कोणतं, इंग्रजी, मराठी, बंगाली, हिंदी आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते सगळं. त्याच्या नोंदी करून ठेवा, त्यावरती प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 46 त्याच्या अगोदर किती क्रमांक होता? 45, 52 मीन्स इट रेंजेस फ्रॉम 45 to 46. 52 पर्यंत कुठेही प्रश्न येऊ शकतो. फिक्स जागा नाहीये. या पाठातील हा प्रश्न इथंच येणार आहे असं नाही, परंतु रेंज येणार 45 आहे. ओके, सो 46 क्रमांकावरती विचारलेला, भारतात डॅश डॅश या दिवशी रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले? 15 ऑगस्ट 1982. व्हेरी गुड बेटा है ना. 15 ऑगस्ट 1922. तर हे जे आहे ना, 82 हे जे आहे तर हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर आकाशवाणी जे आहे ना, त्याचा सिक्वेन्स सुद्धा लक्षात घ्या. आकाशवाणी, त्याचं पूर्वीचं नाव काय होतं? IBC, ISBS, AIR. आकाशवाणी हे नाव कोणी ठेवलं, कोणी दिलं, हे लक्षात ठेवा, ते समजून घ्या. त्यावरती प्रश्न विचारला जाऊ विचारतो आम्ही. नेटिझन्सच्या जी प्रॅक्टिस सिरीज आहे, सराव परीक्षा आहे, त्यामध्ये असे प्रश्न विचारलेले आहेत है ना. पुन्हा लोकप्रिय रेडिओ सेवा कोणती होती? विविध भारती. किती भाषांमधून कार्यक्रम प्रसारित होत होते? अशा प्रकारचे जे छोटे छोटे प्रश्न आहेत ना, ते प्रश्न सुद्धा आपण बनवणं अपेक्षित आहे. म्हणजे यावरून एक बाब निश्चित होते की प्रश्न या पाठामधून जे येणार आहेत ते सोपे आहेत, परंतु यांची संख्या किती आहे? 2. म्हणजे महत्वाचा टॉपिक आहे. याची नोट्स बनवत असताना जसं इथं दिलेलं आहे पहा, 5 नंबरच्या धड्यामध्ये तुम्हाला 33 मी म्हणालो ना की यादी करा, आहे की नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातील काही प्रमुख नेते व त्यांनी सुरू केलेली वर्तमानपत्रे यांची यादी करा. आता या ठिकाणी आपल्याला इथं महात्मा गांधींनी सुरू केलेल्या पत्रकाविषयीची माहिती आहे का रे? इथं नाहीये. महात्मा गांधींनी सुद्धा संपादित केले होते, ते सुद्धा संपादक होते, पत्रकार होते, त्यांनी सुद्धा वर्तमानपत्रामध्ये लेखन केलेलं आहे. त्याविषयीची माहिती आपल्याला इथे भेटत नाही, आहे का? नाही. म्हणून त्याची यादी. मग तो प्रश्न विचारला तर म्हणायचं का त्याला आउट ऑफ सिलेबस होता? नाही. सो चलो नेक्स्ट, शेवटचा आजचा पॉइंट तो म्हणजे क्वेश्चन नंबर 2020 ला विचारलेले प्रश्न. क्वेश्चन नंबर 46, 47, 46, 47, 45, 46. चलो, हा 2020 ला विचारलेले प्रश्न थोडेसे कठीण आहे. पहिला प्रश्न, देशस्थिती, देशभाषेतील ग्रंथ व विलायतेतील राजकारण या विषयांच्या संबंधाने डॅश डॅश या वृत्तपत्राने लेखन सुरू केले? केसरी. केसरी. पेज नंबर 33 वरती आहे पहा, है ना. मग इथं जोड्या लावासाठी या पाठामधून प्रश्न येतो, विचारला जाऊ शकतो. जोड्या लावा. कोणतं वर्तमानपत्र कधी कोणत्या साली प्रकाशित झालं,
कोणतं वर्तमानपत्र कोणी काढलं, त्याचे संपादक कोण होते, या बाबी ज्या आहेत ना जोड्या लावासाठी तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यानंतर इथं विचारलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नानुसार तुम्ही स्वतःचे प्रश्न बनवा. त्यानुसार वाचन करत असताना हे प्रश्न आपल्या डोक्यात रुंजी घातले पाहिजे. असे प्रश्न मग इथं काय बनेल, कसा प्रश्न येईल, चुकी बरोबरचा प्रश्न कसा बनेल, काय पर्याय देता येईल, काय म्हणता येईल. थिंक अबाउट दॅट अँड a day will come that time you will say that I am ready to face the exam. मी परीक्षा द्यायला तयार आहे. आणि त्या परीक्षेमध्ये you won't believe on yourself. You could score, you can score 40 on 40. 40 पैकी 40 सुद्धा घेऊ शकता. स्कोरिंग सब्जेक्ट आहे. जस्ट ऍटिट्यूड डेव्हलप करा, तशी विचारसरणी डेव्हलप करा, तशी विचार प्रक्रिया बनवा. ओके. आणि शेवटचा प्रश्न हा सुद्धा थोडासा किंचितसा टफ म्हणू शकतो, तसा तर खूप सोपा आहे. प्रगती 1929 या साप्ताहिकाचे संपादक कोण होते? पहा दिले तिथं 1929 है ना, कोणत्या साली प्रकाशित झालेलं, असं का दिलं असेल प्रश्न? ते 1929 देण्याचं कारण काय असेल? कारण ते पुस्तकातच तसं दिलंय म्हणा. बरोबर आहे का? प्रगती 1929 साप्ताहिक महत्वाचे आहे. पेज नंबर 34 वरती वाक्य आहे है ना. चला शोधूया च्या वर जे पॅराग्राफ दिलेले करून पहा म्हणून जे आहे त्याच्या खाली. ओके. सो कोण आहेत याचे लेखक? त्र्यंबक शंकर शेजवलकर. त्र्यंबक शंकर शेजवलकर. व्हेरी गुड है ना. तर त्यांनी ते लिहिलेलं आहे. मग आपल्याला हे चारही माहित पाहिजेत ना. पंडित नरेंद्र शर्मांनी कोणतं लिहिलं, बाळशास्त्री जांभेकरने कोणतं लिहिलं, गोपाळ हरी देशमुख यांनी कोणतं संपादित केलं, हे पण माहिती पाहिजे ना. शुअर व्हायचं म्हटल्यावर तर गोपाळ हरी देशमुख कोणतं आहे? शतपत्र आहे. बरोबर आहे का? बाळशास्त्री जांभेकर दर्पण है ना. तर या पद्धतीनं अभ्यास करा या पाठामधून. हे पहा या पेज वरती, पेज क्रमांक 34 वरती चला शोधूया है ना. चला शोधूया म्हणून एक कॉलम आहे. त्या कॉलम वरती सुद्धा तुम्हाला काम करायचंय आणि त्यामधून थोडीफार माहिती गोळा करा. अदरवाइज डोंट वरी. क्वेश्चन्स जर पाहिले तर क्वेश्चन्स नुसार तुमच्या लक्षात आलेलंच असेल की टेक्स्ट बुकच्या बाहेरचं आतापर्यंत तर विचारलेलं नाहीये है ना. म्हणून आपण 100% शुअर होऊ शकतो आणि 100% म्हणू शकतो की जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते टेक्स्ट बुक मधून आणि त्या प्रकारांमधून. ओके. दॅट्स ऑल. थांबूयात आपण इथं. दॅट्स ऑल फॉर टुडे. हॅव अ नाईस टाइम. थँक्स.